आता तरी मी नाही का एक पाडळी फाटा आणि शमशेरपूर फाटा याच्या दोन्हींच्या मध्ये अशी एक सुंदर अशी खिंड आहे. एकदम सुंदर असं वातावरण आहे बघा. इकडं असा डायरेक्ट काय म्हणतात त्याला झरा आहे डायरेक्ट इकडे, आणि इकडे एक देऊळ आहे, मंदिर आहे इकडे एक नाही का. ही गाडी लावली मी इकडे, देऊळ आहे, बसायला जागा आहे. आतमध्ये चप्पल काढतो आणि देवाचं दर्शन घेतो. हे देऊळ आहे. माकडं पण आहे, माकडांचा आवाज ऐकला असेल. एकदम सुंदरसं वातावरण, एकदम खतरनाक. कधी जर आले आमच्या इकडं महाराष्ट्रामध्ये किंवा अकोल्यामध्ये जर असले तर इकडं जरूर या. एकदम सुंदरसं एकदम. हे बघ इथं बसायला पण आहे, एकदम खतरनाक वातावरण एकदम एकदम. बघा इकडून असा एक यायला रस्ता, इकडून एक आहे आणि इकडून एक आहे. हे पाडळी फाटा लागते इकडं, म्हणजे पाडळीचे ते आय थिंक सो इकडे. आय डोंट नो कोणतं गाव. मी पण इकडं लय बऱ्याच दिवसात आलोय इकडं. तरी इथं लिहिलेलं पोस्टरवरती नाही का, त्याच्यानुसार इकडं पाडळी फाटा आहे आणि इकडं शमशेरपूर फाटा आहे. आणि इकडं असा सुंदरसा असा नजारा आहे. म्हणजे काय म्हणतात तिकडं लहानपणी होतो ना आम्ही, लहानपणी तरी नाही का, इथं या झऱ्यावरती आम्हाला गावामधून कॉलेज शाळेमध्ये होतं ना, मराठी शाळेमध्ये, तिथं आम्हाला वनभोजनाला आणायचे डायरेक्ट. एवढ्या लांब सावरगावमधनं एवढ्या लांब आम्हाला वनभोजनाला आणायचे. इकडून डायरेक्ट रस्त्याने हिंडत डायरेक्ट घेऊन यायचे आम्हाला. जाताना एक गोष्ट सांगायचीच लक्षात नाही राहिली का, ही जी साईट आहे ना, ही सिन्नर तालुका आहे. म्हणजे काय म्हणतात, सिन्नरची बॉर्डर आहे इथं नाही का. इथून इकडं सिन्नर तालुका आणि इकडं सगळं अकोले तालुका असे. सुंदरसं वातावरण आहे. मला एकदम नॅचरल फील होतं आहे नाही का. म्हणजे एकदम असं डायरेक्ट लई दिवसानंतर मी कॉलेजकडून म्हणजे कॉलेजला क्विट करून आणि कामावरनं पण क्विट करून अशा ठिकाणी आलो होतो. एकदम सुंदरसं वातावरण आहे. आणि लोक काय करतात माहिती का, इकडे आपले काय म्हणतात कोंबड्या वगैरे कापतात. मग इकडं आहे काही खाणारे आहे, सगळेच खातात बेसिकली. ते पण खाणारे आहे जे कापतात आणि इकडंच आणून टाकतात. यार ते खूप वाईट आहे. मी तर खात नाही आहे कापून. त्यांचं काय असेल बाकीचं उरलेलं माणसं वगैरे ते इकडंच आणून टाकतात. तरी त्याचा एवढा घाण वास सुटतो का, एवढा नेचरला हानी पण पोहोचते. बघा प्लॅस्टिक, इकडे पण प्लॅस्टिक, इकडे पण प्लॅस्टिक आहे बघा. एवढं प्लॅस्टिक साचवलेलं आहे का फार विचारायचं नाही. इकडं पण इकडं तर नाही दिसलं, पण तिकडं तेव्हा तिकडं बॉक्स आहे, बॉक्स टाकले त्यांनी. एवढं घाण तरी हे नका करीत जाऊ. एवढं आपण आणलाय कचरा, आणलाय हिंडायला आलो आपण बाहेर, तरी एखादं नेचर बघायला आलो, नेचर फील घ्यायला आलो, तेवढी गोष्ट तरी सोबत घेऊन जात जा. कारण की चांगलं असतं यार. आमच्या नेचरला सुद्धा त्रास नाही पोहोचला पाहिजे. आज सुंदरसं वातावरण यार, कसा त्रास देऊ शकतो आपण. खरं बोललो. हा दर माहिती 28 तारखेला आपल्या अकाउंटला जमा होते. 22 तारखेला काय मग बॉर्डर जी दाखवली होती ना, ती मेन बॉर्डर नाही आहे. म्हणजे फक्त पार्टिशन पडतं नाही काय, त्यांच्या शास्त्रानुसार पार्टिशन पडतं तिकडे. हे बघा तिकडं मंदिर आहे आपलं. या रस्त्याने मी वरती आलो. इकडं अकोले तालुका डायरेक्ट, अकोले अहमदनगर डायरेक्ट या साईडमध्ये. इथून इकडं डायरेक्ट चेंज होतं सिन्नर तालुका, असं काहीतरी चेंज होतं. नाशिक इकडे काहीतरी येते, इकडं अहमदनगर आणि इकडं नाशिक, असं डायरेक्ट जिल्हेसुद्धा डिवाईड होतात इकडे आणि तालुके पण डिवाईड होतात. दोन्हींचं पार्टिशन होतं इथनं डायरेक्ट मधनं. म्हणजे डायरेक्ट बॉर्डरवरती आम्ही राहतो, डायरेक्ट गावाच्या बॉर्डरवरती. ठीक आहे ना. आपली आजची नवी नवरी या गाडीवरती जायची, आपल्या चुलत्याची काकांची आहे. म्हणजे त्यांच्या गाडीवरती चाललोय, म्हणजे मी चाललोय.